नमस्कार मित्रांनो, झेडपी स्कूल स्मार्ट एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण स्टुडंट पोर्टलमध्ये विद्यार्थ्याची माहिती कशी अपलोड करायची हा व्हिडिओ पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याकडे गुगल शीट नावाचं एक ॲप असणं महत्त्वाचं आहे। नसेल तर आपण ते प्ले स्टोअरवरून घेऊ शकता। आपल्या मोबाईलमध्ये गुगल शीट नावाचं ॲप पाहिजे, त्याचबरोबर क्रोम नावाचंही ॲप आपल्या मोबाईलमध्ये पाहिजे। नसेल तर आपण ते अपलोड करून घेऊ शकतो। त्यानंतर क्रोमवर आपण जायचं आहे आणि क्रोमवर जाऊन आपण स्टुडंट पोर्टलवर जायचं आहे। स्टुडंट पोर्टलवर गेल्यानंतर ते ओपन झाल्यानंतर यामध्ये आपण आपल्या शाळेचा जो युजर नेम आहे शाळेचा तो युजर नेम टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पासवर्ड आणि कॅप्चा कोड, जो कॅप्चा कोड आहे तो कॅप्चा कोड टाकून आपण लॉग इन करायचं आहे। लॉग इन झाल्यानंतर सुरुवातीला आपल्याला मेनूमध्ये जायचं आहे। मेनूमध्ये गेल्यानंतर आपण एक्सेलमध्ये जाऊन डाउनलोड पर्सनल हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर आपलं जे वर्ग आहे तो वर्ग या ठिकाणी दिसणार, तो वर्ग आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे। फर्स्ट स्टँडर्ड ही फाईल डाउनलोड झाल्यानंतर आता या फाईलमध्ये आपल्याला गुगल शीटमध्ये एक्सेलमध्ये सर्व मुलांची जी नावं आहेत ते नावं आपल्याला डाउनलोड करायचे आहेत। ते आपण कशा पद्धतीने टाईप करू शकतो पहा, यामध्ये जे ऑप्शन आहेत फाईल ते व्यवस्थित आपण पाहून घेऊया। जनरल रजिस्टर नंबर, इयर ऑफ ॲडमिशन अशा पद्धतीने जे ऑप्शन आहेत। सुरुवातीला आपण जनरल रजिस्टर नंबर याच्यामध्ये आपला जो असेल विद्यार्थ्याचा तो टाकायचा आहे। त्याच्यानंतर वर्ष, इयर ऑफ ॲडमिशन 2024-2025 अशा पद्धतीनेच आपल्याला ते टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर जो वर्ग असेल तो फर्स्ट स्टँडर्ड अशाच पद्धतीने आपल्याला तो टाईप करायचा आहे। त्याच्यानंतर डिव्हिजन आणि त्याच्यानंतर फर्स्ट नेम वेदांत कॅपिटलमध्ये, मिडल नेम ते सुद्धा कॅपिटलमध्ये पूर्ण आणि लास्ट नेम कॅपिटलमध्ये, डेट ऑफ बर्थ अशाच प्रकारे आपल्याला ती डेट ऑफ बर्थसुद्धा टाईप करायची आहे, बरोबर डॅश आले पाहिजे मध्ये। त्याच्यानंतर जेंडर आपल्याला कॅपिटल एम पाहिजे सुरुवातीला आणि मिडल नेम कविता पूर्ण कॅपिटलमध्ये, युजर नेम युडायस नंबर आपण व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ॲडमिशन, डेट ऑफ ॲडमिशन त्या पद्धतीने टाकायची, स्टँडर्ड ऑफ ॲडमिशन फर्स्ट स्टँडर्ड। त्याच्यानंतर रिलिजन जे आहे ते या पद्धतीने जे आपल्याला दिलेलं आहे ते कॅपिटलमध्ये सुरुवातीचं अक्षर व्यवस्थित टाकून घ्या। कॅटेगरीसुद्धा या पद्धतीने आपल्याला जे दिसतं आहे त्या पद्धतीने आपण ते व्यवस्थित टाईप करायचं आहे। यानंतर सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर आता आपल्याला वरील जे 3 डॉट दिसतात उजव्या कोपऱ्यामध्ये सगळ्यात शेवटी जे 3 डॉट दिसतात वरती कोपऱ्यावरती ते 3 डॉट्सवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर सेव्ह अँड एक्सपोर्टमध्ये आपल्याला नंतर पुन्हा सेव्ह ॲज आणि CVC डिव्हाइस सेव्ह अशा पद्धतीने आपण ती फाईल आपली डाउनलोड झालेली आहे ती फाईल आपण सेव्ह करून घ्यायची आहे। आणि आपण आपल्या मोबाईलमध्ये जे काही फोल्डर असतात त्या फोल्डरमध्ये आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्या सोयीप्रमाणे आपण ती सेव्ह करून घ्यायची आहे। पुन्हा लॉगिंग व्हायचं आहे आणि लॉगिंग झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला तो कॅप्चा कोड टाकून लॉगिंग करून एक्सेलमधून पुन्हा ते आपल्याला अपलोड पर्सनलमध्ये चूज फाईल डाउनलोड करून आपण ज्या ठिकाणी सेव्ह केली होती त्या ठिकाणी पुन्हा ती घ्यायची आहे आणि अपलोड करायची। स्टेप 1 आपली कंप्लीट झालेली आहे। आता स्टेप 2 आता आपल्याला स्टेप 2 कंप्लीट करायचे आहे। स्टेप 2 कंप्लीट करण्यासाठी स्टेप 2 या बटनावर आपण क्लिक करूया। यानंतर
थोडासा वेळ घेईल आणि वेळ घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा विद्यार्थ्याची यादी दिसेल. याच्यामध्ये हिरव्या रंगामध्ये ॲक्सेप्टेड सर्व विद्यार्थी दिसतील. आता आपण पुन्हा स्टुडंट कॅटलॉगमध्ये जाऊया. HM लेवलमध्ये स्टुडंट कॅटलॉगमध्ये आपण हे विद्यार्थी ओपन केल्यानंतर वर्ष टाकून आणि वर्ग टाकून आपल्याला ते विद्यार्थी पूर्ण झालेली दिसतील. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण जरूर आमचं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.